चला तर आपण काय करूया, लेक्चर स्टार्ट करूया आता. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज कसा करतात हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. ओके, तर या लेक्चरला तुम्हाला जो पुढचा पॉईंट आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये, आय थिंक आहे शेवटचा पॉईंट आहे, टेलर थेरम अँड मॅक्लॅरन सिरीज. ओके, टेलर थेरम अँड मॅक्लॅरन सिरीज. ओके, टेलर थेरम अँड मॅक्लॅरन सिरीज. आपल्याला काय करायचं आहे, टेलर थेरम तुम्हाला मी लिहून दिलाय. ओके, साइन आणि कॉस या फंक्शनसाठी, आणि जो लास्ट वाला जे ॲक्च्युअल फंक्शन आहे, ओके, तर तुम्ही म्हणू शकता जे तुम्हाला फॉर्म्युला दिलाय तो तुमच्या काय मॅक्लॅरन सिरीज आहे. काय असतं, टेलर टेलर थेरम आणि मॅक्लॅरन सिरीज जी काय असते ती जवळजवळ सेमच आहे. फक्त टेलर थेरम कधी दिला जातो, ज्यावेळेस तुमच्या फंक्शनची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा जास्त असेल त्यावेळेस तुम्ही टेलर थेरम डिराईव्ह करता. आणि ज्यावेळेस सेम थेरम मध्ये x ची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 होते त्यावेळेस तुम्ही जे फंक्शन डिराईव्ह करता त्याला मॅक्लॅरन सिरीज म्हणतात. ओके, डिफरन्स समजला. टेलर थेरम मध्ये काय असतं, टेलर थेरम मध्ये तुम्हाला साइन आणि कॉस साठी ज्यावेळेस x ची व्हॅल्यू आहे तुम्ही 1 किंवा 1 पेक्षा जास्त असते त्यावेळेस तुम्ही काय करता, टेलर थेरम देता. आणि x ची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 असते त्यावेळेस तुम्ही काय करता, मॅक्लॅरन सिरीज देता. ओके, तो हा डिफरन्स आहे. आता तुम्ही हे फक्त लिहून घ्या, फॉर्म्युला जे दिले तुम्हाला, e⁻x वाला फॉर्म्युला, दिस इज मॅक्लॅरन सिरीज, आणि हे जे दोन फॉर्म्युला आहेत ते आहेत टेलर थेरम किंवा टेलर सिरीज तुम्ही म्हणू शकता त्याला. ओके, आता काय करायचं आपल्याला, या दोन्ही फॉर्म्युलांवरची आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. टेलर थेरम वरचं फर्स्ट एक्झाम्पल बघू, त्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेटरचा यूज करून करू. अजून एक एक्झाम्पल बघू. 2 एक्झाम्पल आपल्याला या लेक्चरला बघायचे आहेत टोटल. एक बघायचं आपल्याला जे एक्झाम्पल आहे ते टेलर थेरम साठी बघायचे. ओके, आणि सेकंड वालं जे एक्झाम्पल आहे ते पण टेलर थेरम साठीच आहे. उद्याच्या लेक्चरला आपल्याला मॅक्लॅरन सिरीज साठी 2 एक्झाम्पल्स बघायचे. सेम सिरीज आहे, सेम फंक्शन्स आहेत. ओके, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एक्स च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करताना थोडीशी काळजी घ्यायची बस. एक्झाम्पल लिहून घ्या. आपण डायरेक्ट मॅक्लॅरन सिरीजचे एक्झाम्पल घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी समजतील. एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ e⁻25 e⁻0.25 using the first 5 terms of मॅक्लॅरन सिरीज. क्वेश्चन समोर लिहून दिलाय तुम्हाला.
आता मागाशी तुम्हाला ई रेस टू एक्स वाली मी तुम्हाला सिरीज जी होती ती लिहून दिली होती. ई रेस टू एक्स वाली सिरीज काय होती? ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वायर डिवाइड बाय 2 फैक्टोरियल प्लस एक्स क्यूब डिवाइड बाय 3 फैक्टोरियल प्लस एक्स रेस टू 4 डिवाइड बाय 4 फैक्टोरियल. तर काय सांगितलंय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ ई रेस टू 0.25 युजिंग फर्स्ट 5 टर्म्स ऑफ मॅक्लॅरेन सिरीज. पहिल्याच्या 5 टर्म्स आहेत मॅक्लॅरेन सिरीजच्या, त्या 5 टर्म्स यूज करून तुम्हाला काय करायचे? ई रेस टू 0.25 ची व्हॅल्यू फाइंड करायची. पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून मी सिंपल टाइपचे एक्झाम्पल घेतलंय, म्हणजे डायरेक्ट कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल घेतलं नाही. तुम्हाला मागाशी सांगितलं मॅक्लॅरेन सिरीज काय होती? जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करतो तेव्हा तुम्हाला मॅक्लॅरेन सिरीज मिळेल. आता मी भले त्याच्यावरचा प्रूफ दाखवलेला नाहीये, पण मी तुम्हाला फक्त सांगून ठेवले की ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा ग्रेटर असेल त्यावेळेस तुम्हाला जी सिरीज तुम्ही डेव्हलप करता किंवा डिराईव्ह करता त्या सिरीजला टेलर सिरीज म्हणतात. आणि ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करता आणि तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू 0 असते अशी 0 व्हॅल्यू तुम्ही फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करता, त्यावेळेस तुम्हाला जी सिरीज तुम्ही डिराईव्ह करता किंवा मिळते त्या सिरीजला तुम्ही काय म्हणता? मॅक्लॅरेन सिरीज म्हणता. एवढाच टेलर सिरीज आणि मॅक्लॅरेन सिरीजचा डिफरन्स लक्षात ठेवा. ओके. आणि मॅक्लॅरेन सिरीज ज्यावेळेस तुम्ही नेहमी देता त्यावेळेस तुम्ही ई रेस टू एक्स या फंक्शनसाठी देता. ओके. मोस्ट प्रोबॅबली जे फंक्शन असतं ते ई रेस टू एक्स दॅट इज एक्सपोनेन्शियल फंक्शन असतं. ओके. मॅक्लॅरेन सिरीज हे लॉगॅरिथमिक असेल तर दुसऱ्या कुठल्या फंक्शनसाठी मोस्टली दिली जात नाही. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे? फक्त सबस्टिट्यूशन करायचं आहे आता या फॉर्म्युलामध्ये. आता तुम्ही जर ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू फाइंड करताय, तुम्हाला फाइंड काय करायचं आहे? ई रेस टू 0.25. जर तुम्ही कंपेअर केलं या व्हॅल्यूला ई रेस टू एक्स सोबत तर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काय मिळेल? 0.25. ओके. पहिल्यांदा एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली? 0.25. हीच व्हॅल्यू काय करायची? तुम्ही तुमची जी मॅक्लॅरेन सिरीज आहे त्या मॅक्लॅरेन सिरीज मध्ये काय करायची? सबस्टिट्यूट करायची. म्हणजे काय? ई रेस टू 25 इज इक्वल टू 1 प्लस 0.25 प्लस 0.25 स्क्वेअर डिवाइड बाय 2 फैक्टोरियल प्लस 0.25 क्यूब डिवाइड बाय 3 फैक्टोरियल प्लस 0.25 रेज़ टू 4 डिवाइड बाय 4 फैक्टोरियल. तो तुम्हाला काय मिळेल? यातून डायरेक्ट ई रेज़ टू 25 ची व्हॅल्यू मिळेल. तुम्हाला जे मी सांगितलं होतं तो विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ 0.25 ई रेज़ टू 0.25 युजिंग फर्स्ट 5 टर्म्स. पहिल्या 5 टर्म्स जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला काय मिळेल? डायरेक्टली ई रेज़ टू 25 ची व्हॅल्यू मिळेल. आता बघा मागाशी मी तुम्हाला जे सिरीज लिहून दिल्या होत्या त्या कशा होत्या? तर इन्फायनाइट सिरीज होत्या. ओके. ज्या कधीही न संपणाऱ्या होत्या. पण तो त्याने काय सांगितलं? मेन्शन केलं इक्वेशन मध्ये की पहिल्या 5 टर्म्स आहेत मॅक्लॅरेन सिरीजच्या त्याच फक्त यूज करायच्या आणि त्याच्यावरून जी ई रेज़ टू 25 ची व्हॅल्यू मिळेल ती तुम्ही तुमचा आन्सर असेल. ओके. आता मी तुम्हाला याच्या करस्पॉन्डिंग जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन दाखवतो. मी स्क्रीन शेअर करतो. दिसते सगळ्यांना? स्क्रीनवर जो कॅल्क्युलेटर आहे तो सगळ्यांना दिसतोय ना? बघा त्यांनी कसं कॅल्क्युलेशन दिले बघा. पहिलं काय? तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन आहे ए 25 साठी ते कॅल्क्युलेट करायचं. पहिल्यांदा काय? 1 प्लस काय दिले? 0.25 प्लस काय दिले? 0.25 स्क्वेअर डिवाइड बाय 2 फैक्टोरियल. प्लस आहे प्लस या सिम्बॉलवर जायचं. काय दिले? 0.25 स्क्वेअर 0.25 स्क्वेअर डिवाइड बाय
2 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल कुठे बघा, शिफ्ट प्रेस करून हे बघा इथे दिलं आहे एक्स फॅक्टोरियल. एक्स फॅक्टोरियल क्लिक केलं की तुम्हाला मिळेल 2 फॅक्टोरियल. ओके, ॲरो पुढे घ्यायचं प्लस नेक्स्ट मध्ये काय दिलंय 0.25 क्यूब प्लस 3 फॅक्टोरियल. सेम पुन्हा 0.25 क्यूब डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. पुन्हा ॲरो पुढे घ्यायचं प्लस नंतर काय दिलंय 0.25 प्लस टू पॉवर 4 डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल. झालं. तुम्हाला जर हवं होतं ते इक्वेशन तुम्ही टाकून द्यायचं. काय करायचं, इज इक्वल टू टेस्ट करायचं, डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळेल. तुम्हाला फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायची गरज नाही, स्क्वेअर कॅल्क्युलेट करायची गरज लागणार नाही. ओके, काय मिळालं तुम्हाला आन्सर 1.2840. 1.2840 मिळालं आन्सर. कॅल्क्युलेटरवर सगळ्यांनी कॅल्क्युलेटर घेतलं ना, त्यांच्या मोबाईल फोनमध्ये तुम्ही ॲप चेंज करून फोनमध्ये कॅल्क्युलेशन केला तरी चालेल, समोर लॅपटॉप असेल त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करा असं का सांगतोय, कारण एक्झामला तुम्हाला त्याचाच यूज करून कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स असतील याच्यापेक्षा खूप जास्त, त्याच्यामुळे कॅल्क्युलेटरचा यूज प्रॉपर करायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर रोज वापरला तरच तुमच्या हातात बसेल, नाहीतर त्यावेळेस मेन टायमात खूप गडबड होऊन जाईल कॅल्सी हँडल करताना. आत्ता जे मी एक्झाम्पल घेतलं टेलर सिरीजसाठी, ते कशासाठी घेतलं तर ज्यावेळेस तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर एक्सपोनेन्शियल फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममधली जी मॅक्लॅरेन सिरीज आहे ती अशी आहे. पण तुम्हाला ज्यावेळेस फंक्शन दिलं असेल ते सिंपल एफ ऑफ एक्स असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायला लागतं, त्याच्यासाठी पण सिरीज वेगळी येते. ओके, ती सिरीज पण मी तुम्हाला लिहून देतो. बघा, आत्ता जी आपण सिरीज बघितली ती एक्सपोनेन्शियल फंक्शनसाठी बघितली. जेव्हा तुम्हाला सिंपल एफ ऑफ एक्स दिलेला असतो, सिंपल फंक्शन दिलेलं असतं सिंपल एफ ऑफ एक्स, आणि ज्यावेळेस मॅक्लॅरेन सिरीज देतात त्यावेळेस त्याच्यामध्ये अजून एक कंपोनंट येतो, तो म्हणजे एच. ओके, तुम्ही फक्त सिंपल फंक्शनसाठी तुम्हाला जर मॅक्लॅरेन सिरीज द्यायची असेल तर त्याला डिनोट करताना एफ ऑफ एक्स प्लस एच. ओके, एच हा ॲडिशनल कॉर्डिनेट तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो. एफ ऑफ एक्स प्लस एच साठी फॉर्म्युला काय असतो, एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स इंटू एच प्लस एफ डबल डॅश ऑफ एक्स डिवाइड by 2 factorial into h square plus f triple dash of x divided by 3 factorial into h cube plus f 4 dash of x divided by 4 factorial into h raised to 4 up to infinity. Up to infinity. हे फंक्शन कधी ज्यावेळेस तुम्हाला एफ ऑफ एक्स साठी फंक्शन विचारलं असेल, तुम्हाला तर मी एक्झाम्पल घेऊन दाखवेनच, किंवा तुम्हाला सिंपल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल साइन
ऑफ एक्स दिलेलं असेल, कॉस ऑफ एक्स दिलेलं असेल, तो या फंक्शनसाठी तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या असतील, तुमच्याकडे आता मगाशी काय केलं होतं तुम्ही, e⁻25 म्हणजे काय, एक्सपोनेन्शियल फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता तुम्हाला काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला अशी मॅक्लॅरन सिरीज ऍड करावी लागते. ओके, किंवा आता हे जे एफ ऑफ एक्स प्लस एच आहे ना, ही जी काय व्हॅल्यू आहे ती दोघांसाठी पण आहे. तर मॅक्लॅरन सिरीज असेल तरीही किंवा टेलर सिरीज असेल तरी. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ही फक्त काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ मॅक्लॅरन सिरीज आहे, टेलर सिरीज नाही, हे लक्षात ठेवा. हा जो फॉर्म्युला दिला होता मगाशी e⁻x साठी, तो फक्त मॅक्लॅरन सिरीज असेल एक्सपोनेन्शियल फंक्शन साठी तरच यूज करता येतो. ओके, आणि तुम्हाला एफ ऑफ एक्स किंवा असं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विचारलं असेल आणि तुम्हाला सांगितलं की टेलर सिरीज यूज करा किंवा तुम्ही मॅक्लॅरन सिरीज यूज करा, तुम्ही दोघांसाठी सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा. क्वेश्चन मध्ये काही विचारलेलं असेल, टेलर सिरीज असेल मॅक्लॅरन सिरीज असेल, तो कशासाठी कॅल्क्युलेट करायचा आहे, साइन आणि कॉस साठी किंवा दुसऱ्या कुठल्या फंक्शन साठी, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी, तर तुम्ही हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा. आणि तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन विचारलंय, एक्सपोनेन्शियल फंक्शन विचारलं असेल तर तुम्हाला नेहमी मॅक्लॅरन सिरीज साठी डिराईव्ह करा असं सांगतात, ना की टेलर सिरीज साठी, कारण टेलर सिरीज येत नाही एक्सपोनेन्शियल साठी. जर टेलर सिरीजला कन्वर्ट केला एक्सपोनेन्शियल मध्ये मग त्याला मॅक्लॅरन सिरीज आपण म्हणतो. पण ते जर ट्रिग्नोमेट्री मध्ये असेल तर ट्रिग्नोमेट्री मध्ये दोन्ही फंक्शन सेम असतात, मॅक्लॅरन साठी पण आणि टेलर साठी पण. ओके, एक्झाम्पल देतो तुम्हाला. एग्जाम्पल लिहून घेतो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन ऑफ एक्स when sin pi by 2 is 1 and you know that f dash of x is equal to cos x and cos pi by 2 is 0. Can we use Taylor's theorem? We can get that Taylor's series to find the value, to find the value of sin 2, to find the value of sin 2.
एक्झाम्पल लिहून झालं की सांगा मला, आपण सॉल्व्ह करायला घेऊ. अजून एक याच्यामध्ये गिवन आहे, गिवन एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा, टेक एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. जर एफ ऑफ एक्स साइन एक्स घेतला आणि एक्स ला रिप्लेस केलं π/2 न, ओके, तर मला काय भेटेल, फंक्शन मी बदललं किंवा एक्सचा जो व्हेरिएबल आहे त्याची मी व्हॅल्यू म्हणजे π/2, तर मला काय भेटेल, sin π/2 काय भेटेल, 1 भेटेल. तसं तिने काय दिलं, f डॅश ऑफ x म्हणजे काय, त्याचा जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, cos x येतो, तर cos π/2 ची जर व्हॅल्यू बघितली तर 0 भेटेल. ओके, असे जे फंक्शन्स असतील, f ऑफ x sin x आहे, f डॅश ऑफ x cos x आहे, दोघांसाठी अँगल पुट केलं तर π/2 आहे. ओके, अशी जर कंडिशन्स असतील तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही टेलर्स थेरम यूज करून तुम्ही sin π/2 ची व्हॅल्यू फाइंड करू शकता की नाही, असं तिने विचारलं. ओके, तर मोस्ट प्रोबॅबली आपण काय करतो, f ऑफ x इज गिवन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्म मध्ये दिला आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, तुम्ही टेलर सिरीज यूज करू शकता आणि त्या सिरीज तुम्ही काय म्हणता, मॅक्लॅरिन सिरीज पण म्हणता. जर तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, ओके, तर तुम्ही टेलर सिरीज आणि मॅक्लॅरिन सिरीज कशी असते, सेम असते. जर तुमच्याकडे एक्सपोनेन्शियल फंक्शन असतं तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला मॅक्लॅरिन सिरीज देता येते, मागे टेलर सिरीज देता येत नाही. एक्झाम्पल येऊन झाला असेल तर मी सॉल्व्ह करून दाखवतो. थोडेसे मोठे कॅल्क्युलेशन्स आहेत या एक्झाम्पल साठी. गिवन काय होतं, गिवन लिहून आपण गिवन काय होतं, x इज इक्वल टू π/2 असं गिवन होतं. कारण त्यांनी काय दिलं होतं, फंक्शन इज sin x, कधी sin π/2, त्यासाठी काय दिला होता, 1 दिला. ओके, असं तुम्हाला गिवन होतं. मी याचा अर्थ काय होतं, x साठी काय केली, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले π/2, म्हणजे ची व्हॅल्यू काय झाली, π/2 झाली. सेम अजून एक तुम्हाला एक गोष्ट गिवन होती, ती म्हणजे x + h इज इक्वल टू 2 असं गिवन होतं. म्हणजे तुम्ही कसं लिहू शकता, तुम्हाला काय करायचं, h ची व्हॅल्यू फाइंड करायची, कारण फॉर्म्युल्यामध्ये कसं आहे, फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॉर्म्युला लिहिलो तुम्हाला, f ऑफ x plus h आहे, f ऑफ x plus h इज इक्वल टू f ऑफ x plus f dash of x into h plus f double dash of x into h square divided by 2 factorial plus f triple dash of x into h cube divided by 3 factorial plus f 4 dash of x divided by 4 factorial into h raised to 4 plus 20. असा फॉर्म्युला होता. आपल्याला काय याच्यामध्ये f ऑफ x ची व्हॅल्यू लागणार आहे, f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू लागणार आहे, f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू लागणार आहे, f ट्रिपल डॅश ऑफ x, f 4 10 dash of x की वैल्यू लगा रहे हैं. ओके, तो बताइए हे इजीली लिखते हैं, इसमें का सही क्या है, एक चीज क्या है, उनके लिए चालू. ओके, तुम्हाला काय करायचं, फक्त जे अननोन्स आहेत त्याचे पहिले व्हॅल्यू फाइंड करून घ्यायचे आहेत आणि त्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं. एवढं सिंपल एक्झाम्पल आहे.
एक्स प्लस एच तुम्हाला गिवन आहे, एच काय तुमच्याला अननोन आहे, एच इज इक्वल टू 2 मायनस एक्स होणार, एच इज इक्वल टू 2 मायनस एक्स ची व्हॅल्यू काय पाय बाय 2 आहे. तुम्ही जर हेच कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेटरवर, बरं कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करून दाखवलं तुम्हाला. काय कॅल्क्युलेशन आहे, h is equal to 2 minus pi by 2, 2 minus pi by 2 काय व्हॅल्यू भेटली 0.4292 0.4292. ओके, पुढे आपण 5 हे कन्सिडर करू. आता आपल्याला अजून काय पाहिजे, अजून बघा एक गोष्ट आपल्याला जर तुम्ही बघितलं तर लागणार आहे की म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू गिवन होता फंक्शन मध्ये. एफ ऑफ एक्स काय होता तुम्हाला गिवन होता, एफ ऑफ एक्स इज साइन एक्स. ओके, आता असं जर का असेल एक्स ची व्हॅल्यू काय होती पाय बाय 2, साइन पाय बाय 2 काय झाला साइन पाय बाय 2, साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते 1 असते. ही पण व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट मिळते. आता साइन पाय बाय 2 तुम्हाला समजा माहित नसेल किंवा कॉस पाय बाय 2 माहित नसेल, मायनस साइन पाय बाय 2 माहित नसेल, तुम्ही काय करू शकता डायरेक्ट इथून फाइंड करू शकता. कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे. ओके, इथे काय फक्त मोड सेट करताना काय करायचं, शिफ्ट प्रेस करायचं, मोड क्लिक करायचं, इथे डिग्री आहे इथे फक्त काय करायचं ग्रेडियंट क्लिक करायचं, ग्रेडियंट इथे 4 नंबरला ग्रेडियंट क्लिक केला की तुम्हाला कसली व्हॅल्यू पाहिजे साइन, साइन कसली व्हॅल्यू पाहिजे पाय बाय 2, पाय बाय 2 शिफ्ट पाय डिवाइड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट, डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू मिळते 1. समजा तुम्हाला मायनस साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू हवी असेल, मायनस साइन पाय बाय 2 त्याच्यावरती कॉस कॉस असते, कॉस मायनस कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू हवी असेल तुम्हाला मिळते. सिंपल फक्त कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू हवी असेल तरी तुम्हाला मिळते. ज्या कुठल्या व्हॅल्यू तुम्हाला ज्या कुठल्या अँगलच्या व्हॅल्यू हव्या असतील, समजा तुम्हाला tan पाय बाय 2 ची व्हॅल्यू हवी असेल तरी तुम्हाला मिळते. ओके, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळतात डायरेक्ट. फक्त काय तुम्हाला डिग्री मध्ये मोस्ट प्रोबॅबिलिटी डिग्री मध्ये तुम्हाला आन्सर फाइंड करू शकतात तुम्ही. साइन आणि कॉस चे फंक्शन्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू मिळून जातात. बघा साइन त्याच्यानंतर काय होतं एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला. एफ ऑफ एक्स ची कॅल्क्युलेट केला, एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू पाहिजे. एफ डॅश ऑफ साइन चा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स, एफ पाय बाय 2 मग काय कॉस पाय बाय 2 काय असतो 0 असतो. सेम परत एफ एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन एक्स मायनस साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू घेणार, साइन पाय बाय 2 ची 1 मायनस साइन ऍड होणार म्हणजे काय मायनस साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय आली -1. हे एफ डॅश ऑफ होते, एफ डबल डॅश एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स आणि हे मायनस साइन होतं तसं अगोदरचं परत मायनस कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय येते 0. एफ फोर्थ टाइम ऑफ एक्स कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस होतं तसं पाहिजे, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन एक्स मायनस मायनस प्लस म्हणून फक्त साइन एक्स इज इक्वल टू साइन
π/2 sin π/2 काय होता 1 होता. चारही व्हॅल्यू ज्या होत्या त्या आपण काय केल्या फाइंड करून घेतल्या. आपल्याला काय फक्त 4th टर्म पर्यंत कॅल्क्युलेट करतो आपण किंवा 5th टर्म पर्यंत मॅक्सिमम, कारण जितके जास्त व्हॅल्यू तुम्ही फाइंड कराल इन्फिनिटी जवळ जाऊन इतके तुम्हाला जास्त अप्रॉक्सिमेट आन्सर मिळेल. पण मोस्टली क्वेश्चन हे 5 मार्काला येतात, त्याच्यामुळे आपण काय करतो फक्त 5 जे काही स्टेप्स आहेत किंवा 5 इटरेशन्स फॉलो करतो. ओके, आता आपण 4th स्टेप पर्यंत इटरेशन फॉलो केले. काय करूया, सेम जे काही व्हॅल्यूज आहेत त्या आपण फक्त सबस्टिट्यूट करूया आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. पहिल्यांदा काय होतं फॉर्म्युल्यामध्ये f of x ची व्हॅल्यू काय होती 1 प्लस f dash of x ची व्हॅल्यू काय होती f dash of x ची व्हॅल्यू काय होती into x ची व्हॅल्यू आपण काय कॅल्क्युलेट केली होती कोणी अनमिट केले रे ओके 0 into काय होतं इथे परत इंटू काय होता h होता. h ची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे 0.4292. ओके, हे इक्वेशन झालं प्लस f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू काय होती -1 into h स्क्वेअर डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. h स्क्वेअर म्हणजे काय 0.4292 स्क्वेअर डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल प्लस अशा सगळ्या व्हॅल्यू काय करायचं सबस्टिट्यूट करत जायचं. ओके, या सिंपल फॉर्म्युल्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. तुमच्याकडे f of x ची व्हॅल्यू आहे, f dash of x ची व्हॅल्यू आहे, f डबल डॅश ऑफ x ची आहे, f ट्रिपल डॅश x ची आहे, f फोर्थ टाइम डॅश ऑफ x ची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे h ची व्हॅल्यू आहे 0.4292. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, फक्त फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या आणि व्हॅल्यूज फाइंड करायची. f of x plus h ची व्हॅल्यू काय आहे. ओके, ती जी काय व्हॅल्यू तुमची येईल ती व्हॅल्यू काय असेल तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, तर उद्याच्या लेक्चरला आज हे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन घरी करा, जमतंय काय बघा आणि आन्सर मला उद्याच्या लेक्चरला सांगायचं. मी कोणालाही विचारेन कॅल्क्युलेशनचं आन्सर काय आलं तर तुम्ही सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला पुढची जी एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया.